मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचं पावित्र्य आणि सात्विकता तसंच शुद्धता अबाधित राहावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतलेला आहे। प्रसाद विकणाऱ्या दुकानांना ओम प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। यासाठी ओम प्रतिष्ठान काम करणार आहे। या विषयावरती सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। रणजित सावरकर आणि शरद पोंक्षे आज पत्रकार परिषद याविषयीची घेणार आहे। तर मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचं पावित्र्य, सात्विकता आणि शुद्धता ही अबाधित राहावी या अनुषंगानं हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेला हा पुढाकार आहे। प्रसाद विकणाऱ्या दुकानांना आता ओम प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि यासाठी ओम प्रतिष्ठान याच्या मार्फत काम केलं जाणार आहे। याविषयी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली जाईल। संपूर्ण राज्यामध्ये ओम प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि यासाठी ओम प्रतिष्ठान काम करेल। आणि याविषयी अधिक बोलूया। नाशिकमधनं आपले प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, हे ओम प्रमाणपत्र नेमकं कसं असणार आहे, काय त्याचं महत्त्व असणार आहे, कशा पद्धतीनं हे सगळं काम केलं जाणार आहे? गुरु, आपल्याला माहिती आहे की मंदिरांची नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे आणि याच मंदिरांच्या नगरीच्या मध्ये त्र्यंबकेश्वर आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक राजाच्या चरणी याचा शुभारंभ होतोय। खरं म्हणजे अनेक मंदिरांच्या बाहेर प्रसाद वाटपाची आहे किंवा अनेक विक्री करणाऱ्यांची दुकानं असतात आणि त्या माध्यमातून प्रसाद दिला जातो। त्यामधनं अनेक लोक ही वेगवेगळ्या ठिकाणची आलेली असतात। प्रसाद कुठून आलेला आहे याबाबतची कल्पना नसते। अनेकदा FDA कडनं देखील कारवाई केली जाते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आलेला आहे। मंदिरांच्या बाहेर असणारे जे दुकानं आहेत त्या दुकानांमधून दिला जाणारा जो प्रसाद आहे त्यांना जे ओम प्रमाणपत्र आहे ते दिलं जाईल आणि त्यांच्याकडनंच जे नागरिक येतील किंवा जे भाविक येतील त्यांनी त्या ठिकाणाहून प्रसाद खरेदी करावा अशा स्वरूपाचं आवाहन या निमित्तानं केलं जाणार आहे। यासाठी रणजित सावरकर असतील, शरद पोंक्षे असतील आणि नाशिकमधील काही साधू महंत असतील यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद होईल आणि याबाबतची घोषणा देखील केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच जे मंदिरांची नगरी असलेल्या आणि एकूणच 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या महादेवाच्या त्र्यंबक राजाच्या चरणी याचा शुभारंभ होतोय आणि त्या सगळ्या निमित्तानं आता ही नवी संकल्पना आता प्रसादाच्या निमित्तानं येऊ घातलेली आहे।